देशातील महत्त्वाच्या शिक्षण संस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन झालंय. त्यांनी वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 22 ऑक्टोबर 1935 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी महाराष्ट्रात शिक्षण महर्षी या उपाधीनं ओळखलं जातं. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभारलं होतं. डी.वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र काही काळानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून बाजूला होत आपलं पूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्रावर केंद्रित केलं होतं. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा परिवार शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय आहे. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य विविध शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. त्यांचे पुत्र डॉक्टर संजय डी.वाय. पाटील, सतेज उर्फ बंटी डी.वाय. पाटील, विजय डी.वाय. पाटील, डॉक्टर अजिंक्य डी.वाय. पाटील यांच्यासह कन्या डॉक्टर नंदिता पालशेतकर आणि इतर सदस्य शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे नातू ऋतुराज पाटील हेही सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी राजकीय सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून केली. 1957 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर नगरपालिकेवर निवडून आले. त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये पन्हाळा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. पुढे त्यांची राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल, बिहारचे राज्यपाल तसेच काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. राज्यपाल म्हणून त्यांनी शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे निर्णय घेतले. डी.वाय. पाटील यांनी वयाच्या 45व्या वर्षी सक्रिय राजकारणातून काहीसा संन्यास घेत शिक्षणाचा वटवृक्ष उभारण्यास सुरुवात केली. त्यांनी 1983 मध्ये नवी मुंबईत रामराव अधिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच RAIT या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. आज त्यांच्या डी.वाय. पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये 3हून अधिक डीम्ड युनिव्हर्सिटीज, 6 खाजगी विद्यापीठं आणि 180 पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय म्हणजेच मेडिकल, फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर आणि कृषी यासारख्या विविध क्षेत्रात त्यांचं उत्तम जाळं पसरलेलं आहे. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ.